हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 21वा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच पात्र बहिणींना लागलेली आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, अजून एक अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे की नवीन अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू झाली का, याबद्दलची अपडेट आलेली आहे. सगळंच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, एक आनंदाची बातमी असणार आहे अपडेटमध्ये आणि एक दुःखाची सुद्धा बातमी असणार आहे. सोबतच जो मार्च महिन्याचा हप्ता आहे हा कधी भेटणार याबद्दलची सुद्धा एक अपडेट आलेली आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. आणि सरकारकडे नम्र विनंती करतोय की जो GR आहे मार्च महिन्याचा, लवकरात लवकर काढून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला ते पैसे जमा करावे. तर चला लाडक्या बहिणींनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या प्रश्नांना सोडवण्याचा आपण प्रयत्न करूयात. आपल्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये योग्य माहिती आपण लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचत असतो. हीच माहिती आपण आता तुम्हाला पुढे सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणीनो, आजची जर तारीख तुम्ही बघितली, 16 एप्रिल, आणि हा जो एप्रिल महिन्यामध्ये जो हप्ता येणार आहे तो असणार आहे मार्च महिन्याचा हप्ता. मार्च महिन्याचा हप्ता अनेक युट्यूब चॅनलवर किंवा वृत्तवाहिन्यांमध्ये एप्रिल महिन्याच्या हप्त्या संदर्भात बोललं जात आहे. नो, एप्रिलचा हप्ता अजूनही काहीही भेटलेला नाहीये लाडक्या बहिणीनो, किंवा भेटणार आहे काहीच नाही आहे. आता जो आपल्याला हप्ता भेटणार आहे तो असणार आहे मार्च महिन्याचा हप्ता, म्हणजे 21वा हप्ता. फक्त मार्च महिन्याचा हप्ता. एप्रिल महिना अजून सुरू आहे. याचा GR कधी येणार माहिती नाही, याचा हप्ता कधी येणार माहिती नाही. सोबत 3,000 रुपये आपल्याला भेटणार का हेही तुम्हाला सांगतोय. नाही म्हणजे नाही, फक्त 1,500 रुपये, आणि तेही कोणत्या हप्त्याचे लाडक्या बहिणींनो? मार्च महिन्याचे, म्हणजे 21व्या हप्त्याचे. आज 16 तारीख आहे, आजचा गुरुवार आहे. आज लाडक्या बहिणींनो कोणत्याही प्रकारचा GR येणार नाही, उद्याही येणार नाही आणि 18 तारखेलाही येणार नाही. तो GR येईल ना लाडक्या बहिणींनो, तो येणार आहे एप्रिलच्या सेकंड लास्ट वीक मध्ये. आणि याच वीक मध्ये आपल्या अकाउंटला पैसेही क्रेडिट होणार आहे. मी तुम्हाला कित्येक दिवसांपासून सांगतोय की एप्रिल महिन्यामध्ये मार्च महिन्याचा GR येईल आणि मार्च महिन्याचे पैसे वितरण तुमच्या अकाउंटला केले जाईल. एप्रिल महिन्याचा हप्ता भेटणार नाही आताच, तो तुम्हाला मे महिन्यामध्ये भेटेल. आणि लाडक्या बहिणींनो, चुकीच्या चॅनलवर मी बघितलं, तिथे एप्रिलचा हप्ता भेटणार आहे, तिथे 1,00,000 व्ह्यूज होते. आणि आपण इतके सुंदर, इतके ऑथेंटिक, इतके जबरदस्त व्हिडिओ बनवतो, तरी सुद्धा इथे लाडक्या बहिणींनो व्ह्यूज कमी असतात का, याचं प्रश्नाचं उत्तर मला अजूनही समजलं नाही. पण ठीक आहे, तरी आपण लाडक्या बहिणींसाठी व्हिडिओ बनवत राहणार. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्याला जे हप्ते आहेत कधी वितरण होणार आहे? एप्रिलच्या शेवटच्या वीक्स मध्ये. आणि हा जो हप्ता असणार आहे तो कोणता असणार आहे? मार्च महिन्याचा हप्ता. बघा, आता सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे तुम्हाला सांगतोय, अपडेट तुम्हाला या ठिकाणी देतोय. अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू झाली का? अर्ज प्रक्रिया म्हणजे ज्या बहिणींची KYC रखडलेली होती, त्यांनी कधीच KYC केलेली नव्हती, डिसेंबर 31 ही शेवटची तारीख होती, अशा बहिणींसाठी KYC पुन्हा सुरू झाली का, हा संभ्रम अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे. आणि अनेक नेट कॅफेवाले किंवा अनेक सरकारी कर्मचारी आता लाडक्या बहिणींचा यासाठी काय घेत आहे, फायदा घेताना दिसत आहेत. यासाठी आदितीताई तटकरेंनी खूप सुंदरशी माहिती दिलेली आहे. आणि या माहितीला मी तर म्हणतोय वेलकम करतो, कारण की लाडक्या बहिणींची जी फसवणूक होत आहे या KYC साठी, ती आता थांबणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. योजनेसाठी नव्याने अर्ज प्रक्रिया सुरू होणार का, असा प्रश्न अनेकांना पडलाय. यावर मंत्री आदिती तटकरे मॅमनी आता माहिती दिलेली आहे. तर ही माहिती काय, सगळंच तुम्हाला सांगतोय. बघा, की KYC च्या नावाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने लाभार्थ्यांना KYC अनिवार्य केलेले आहे. काही महिलांकडून KYC करताना चूक झाली, त्यामुळे अशा महिलांना KYC दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे. पण ही KYC कोणासाठी आहे? ज्या बहिणींनी KYC चुकवली होती, ज्या बहिणींची KYC काय चुकलेली आहे किंवा चुकवलेली आहे, अशा बहिणींसाठी 30 एप्रिल पर्यंत आहे. महिलांची KYC चूक झाली आहे, अशा महिलांनी ही तत्काळ दुरुस्ती करून घ्यावं. ज्या बहिणींची
चुकली होती किंवा चुकवली आहे त्यांनी काही कारणास्तव, तर अशा बहिणींनी ती दुरुस्त करावं. पण आता बघा, मात्र ई-के-वाय-सी करताना अनेक महिलांना अडचणी येतात. याचा गैरफायदा नराधम घेत आहे. म्हणजे जे चुकीचे माणसं या अ, राज्यामध्ये आहेत, ते काय करतायत, या लाडक्या बहिणींचा शरीर सुखाची मागणी करत आहे त्या लाडक्या बहिणींकडे. तर लाडक्या बहिणींनो, अशा कोणत्याच प्रक्रियेला समोर जाऊ नका. तुम्हाला जर असं काही वाटलं, तुम्ही लाडक्या बहिणींनो कुठेही कमेंट करा, कुठेही जा. पोलिस स्टेशनमध्ये सरळ जा आणि डायरेक्टली त्या व्यक्तींची कंप्लेंट करा, की जर तुम्हाला कोणीही शारीरिक सुखाची मागणी केली तर. कारण अशा पद्धतीने कुठेही ई-के-वाय-सी केल्या जात नाही. अत्यंत चुकीचं आहे आणि त्या ज्या नर-मेधाला आहे, आपण शिक्षा द्यायची म्हणजे द्यायची. हे तुमचं काम आहे लाडक्या बहिणींनो. कारण तुमच्यासाठी तुमचं शरीर म्हणजे काय आभूषण आहे. नेमकं प्रकरण काय? लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करून द्यायच्या नावाखाली एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आलेला आहे आणि ही आहे जळगावमधून. म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बहिणींनी आता काय राहा, सशक्त राहा. प्रत्येक महिलांनी समजून घ्या, की बाबा शरीर सुख देऊन ई-के-वाय-सी होत नाही. ई-के-वाय-सी ही ऑनलाईन प्रक्रिया आहे. तुम्हाला जर वाटलं ई-के-वाय-सी करायची आहे, तर लाडक्या बहिणींनो कमेंटमध्ये सांगा, की दादा आम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. मी तुम्हाला माझा नंबर देतो. त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करा. तुमची 5 मिनिटामध्ये ई-के-वाय-सी फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून देतो. काहीही कोणालाही सांगायची गरज नाही. काहीच नाही लाडक्या बहिणींनो. आरोपीने शारीरिक सुखाची मागणी करताच महिलेच्या पायाखालची वाळू सरकली. मात्र महिलेने न घाबरता थेट पोलीस स्टेशन गाठत आरोपीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. जर तुमच्यासोबत अजूनही काही महिलांच्या संदर्भात अशा पद्धतीचे जर काही इश्यू झाले, तर लाडक्या बहिणींनो तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये द्या आणि त्या व्यक्तीची, त्या नर्मदाची डायरेक्ट कंप्लेंट करा. काय म्हणाल्या मंत्री आदी तटकरे मॅम, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक असल्याचे निर्देश आले असून महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. थँक यू आदित्य तटकरे मॅम, की तुम्ही महिलांच्या बाबतीत हा निर्णय घेतला किंवा वाक्य तरी केलं. अजून मी तुम्हाला असं म्हणतोय आदित्य तटकरे मॅम, की तुम्ही मार्च महिन्याचा जो जी-आर आहे लवकरात लवकर प्रसिद्ध करा. सोबतच जो ज्या बहिणींची 31 डिसेंबरपर्यंत ई-के-वाय-सी झालेली नाही, त्यांच्यासाठी सुद्धा नव्याने अर्ज सुरू करा, एवढीच मागणी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. मात्र ई-के-वाय-सी करताना काही त्रुटी असल्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून महिला मोबाईलवरून ई-के-वाय-सी स्वतः करू शकतात. जवळील अंगणवाडी सेविकाची मदत घेऊ शकतात, अशी माहिती आदी तटकरे मॅमनी दिलेली आहे. कोणत्याही लाडक्या बहिणींनो आमिषाला बळी पडू नका. कारण महाराष्ट्र आहे आणि आपलं बिहार किंवा यूपी हे राज्य नाही आहेत. म्हणून तुम्हाला सांगतोय. दोषींवर कारवाई. मुख्यमंत्री आदित्य तटकरे म्हणाले, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी जळगाव कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ई-के-वाय-सीच्या बहाण्याने लाभार्थी महिलांकडून गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडीस आलेला आहे. संबंधित प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यानुसार दोषींवर काय होईल, कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती यांनी दिलेली आहे. बरोबर. चला लाडक्या बहिणींनो, अजून एक तुम्हाला दुःखाची माहिती देतोय, की लाडकी बहीण योजनेतून 68 लाख महिला अपात्र, मिळणार नाही 1500 रुपये. नेमकं कारण काय आहे? सगळं तुम्हाला सांगतोय. बघा, लाडकी बहीण योजनेतून अपात्र होण्याची कारणे पुढे आलेली आहेत. लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती तेव्हा निकष जे होते निश्चित करण्यात आले होते. या निकषांमध्ये जे महिला बसत असतात त्यांनाच सुरू ठेवण्यात आला होता. सुरुवातीला सरसकट महिलांना लाभ देण्यात आला होता. पण आता सरसकट नाही, निवडणुका संपल्या ना, कारण की निवडणूक संपल्यामुळे आता तुम्ही कोण आणि सरकार कोण? बरोबर. यासाठी लाडक्या बहिणींनो आता कारणं समोर आलेली आहेत. कुटुंबाचे उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असणे, तुम्हाला लाभ बंद होईल. कुटुंबातील कोणाकडे तरी 4 चाकी वाहन असणे, तुमचा लाभ बंद होईल. महिला शासकीय कर्मचारी असणे, तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये असाल, तुमचा लाभ बंद होईल. इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असाल, तरी तुमचा लाभ बंद होईल. आणि तुमचं वय 21 ते 65 वयोगटामध्ये राहणार नाही, तरी तुमचा लाभ काय होईल, या ठिकाणी बंद होईल. या सगळ्या कारणांमुळे तुमचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. आणि अशा ऑलमोस्ट लाडक्या बहिणींनो 1 करोड पर्यंत बहिणी असणार आहे. इथे तर दर दिवस तुम्ही जर बघितलं असेल, की 68 दाखवतं, कधी 71 दाखवतं, कधी 70 दाखवतं. पण मी तुम्हाला सांगतो 1 करोड पर्यंत बहिणी अपात्र ठरू शकतात. मग अजून वृत्तवाहिन्यांमध्ये चालू आहे, की लाडकी बहीण योजना यांचे पैसे जे आलेले नाही आहेत, तर पेंडिंग लाभ भेटणार आहे. पेंडिंग लाभ भेटणार आहे. तो याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, नो. तुम्हाला कोणताही पेंडिंग लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. फक्त आणि फक्त 1500च रुपये तुम्हाला भेटणार आहे.
तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला खरंच वाटतं का की जे पेंडिंग लाभ आहे डिसेंबर महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापासून सगळे तुम्हाला भेटावे का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 20वा हप्ता भेटला का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, तुम्ही ई-के-वाय-सी अपडेट केली का? हे सुद्धा सांगा. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.